नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. सकाळी सकाळी सगळे आता बसलेले असतात. आजी येते आणि ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या गरम गरम दूध पी बरं. नाही आजी नको, माझी ना काही खायची प्यायची अजिबात इच्छा नाहीये, मला मूडच होत नाहीये. अगं असं काय करतीये, तुला खायला प्यायलाच लागणार. या दिवसामध्ये बाळा खायची प्यायची जास्त काळजी घ्यायला लागते. ऐश्वर्या दूध प्यायलाच लागणार बरं. यांच्या दोघींची ही नाटकं सुमित्रा मात्र लांबून बघत असते. कसली ही नाटकं, आणि माझी आई सुद्धा काय कौतुक करते ऐश्वर्याचं. सुमित्रा म्हणते, कधी एकदा जानकीची आई सापडते असं झालंय. हिचे नाटकं सहन करता करता आहे ना सगळं डोक्यावरून चाललंय. ऐश्वर्याचे नाटकं काय संपत नाहीये. काय नाटकं करतेय, खरंच लिमिटच नाहीये हिच्या नाटकांना. एकदा काय जानकीची आई सापडू दे अशी काय मुस्काटात ठेवून देते ना ऐश्वर्याच्या कब्बास. आता ऋषिकेश आणि जानकी खाली येत असतात आणि तिच्या हातामध्ये एन्व्हलप असतं ज्याच्यामध्ये डिवोर्स पेपर असतात. ऋषिकेशला आणि जानकीला बघितल्यावर लगेच आजी म्हणते, हो 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 हो, या 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 या, तुम्ही नक्कीच चांगली बातमी आणली असणार. अशी अपेक्षा करायला हरकत नाही, कारण तुम्ही सगळ्यांचा विचार करताना मग आता सुद्धा चांगलीच बातमी आणली असणार आहे. हो की नाही जानकी, ऋषिकेश बोला बरं, काय बातमी आणली आहे तुम्ही. ही आजी इतकी विचित्र असते ना. काय रे ऋषिकेश, जुन्या बायकोनं कागदावर सह्या केल्या की नाही नवीन बायकोसाठी. जानकी म्हणते, केल्यात की सह्या. ऐश्वर्या अशी पटकन टवकारते, लगेच उभी राहते. हिने सह्या केल्या चक्क. आजी लगेच तोंडावर म्हणते, ऐश्वर्या तुझ्या मार्गातला जानकी नावाचा काटा अलगद बाजूला गेला. आता आहे ना तुला अजिबात काही टेन्शन नाही ग बाई. हवं ते कर, हवं तसं वाग. जानकी नावाचा काटाच मेन होता, तो गेला ना. आता ऐश्वर्या तू अगदी मोकळी आणि निवांत झाली बघ. ऋषिकेश म्हणतो, आजी काही काय बोलतेस ग. अगो बाई राग आला का पहिल्या बायकोला, म्हणजे जुन्या बायकोला काही बोलले म्हणून. आता जुन्या बायकोचा विचार नाही करायचा ऋषिकेशराव, नवीन बायकोचा विचार करायचा, तिची काळजी घ्यायची, तिच्याबद्दल विचार करायचा, कळालं. सुमित्रा म्हणते, आजी आई पुरे, कशाला उगाच त्यांना त्रास होईल असं बोलतीये ग. केलंय ना जानकीने कागदपत्रावर सह्या, मग पुढचं काय ते सुरू होईल. आता यांना टॉर्चर करण्यात वेळ व्हायला घालू नको, गप्पच जरा. पुढं काय करायचंय ना लवकरात लवकर ठरवा. जानकी म्हणते, आत्ता तर कोणी काही ठरवायचं नाहीये. ऐश्वर्या म्हणते, ठरवू नका म्हणजे. मला कळायला हवं माझ्या प्रश्नाचं उत्तर, मग काय ठरवायचं ते ठरवा. हे पेपर कुणी आणि कुठून आणले हे मला सांग, तुला दिलेस कुणी. ऐश्वर्या म्हणते, मी तुलाही सांगू शकणार नाही आणि सांगणारच नाही. कुठल्याही वकिलाने तयार केले तरी डिवोर्सच्या पेपरमध्ये जे लिहिलेलं असतं तेच असणार ना, की ह्या वकिलाने केलंय म्हणून वेगळं असणार, की दुसऱ्या वकिलाने केलं म्हणून वेगळं. कुणीही करू दे, पण मला नाव कळायलाच हवं ऐश्वर्या. त्याशिवाय पुढची प्रोसिजर तुम्ही करू शकत नाही. आजी आता जोरात म्हणते, बघितलं का सुमित्रा, तुझी सून कशी खुळपट काढते. हे नाही ते नाही ते सह्या केलाय, पण आता आडून बसलीये. नंतर मला बोलू नका माझ्या सुनेच्या मागं लागली. तुझी सून त्याच लायकीची आहे. ऋषिकेश म्हणतो, अगं आजी जानकी याच्यासाठी विचारतीये जेणेकरून आम्हाला या केसचा फॉलोअप घेता येईल म्हणून, बाकी काही नाही. तू कशाला एवढी पॅनिक होतीये. ऐश्वर्या लगेच म्हणते, अहो ऐका ना तुम्ही, मी तुम्हाला काय सांगतीये. अहो म्हणायला लागलेली असते. इकडे सह्या केल्या तर लगेच जानकीचा नवरा ऋषिकेश नाही, आणि आता फक्त ऐश्वर्याचा नवरा होणार असतो ना, मग डायरेक्ट अहो वगैरे असली भाषा वापरायला लागलेली असते. त्याची काही गरज नाहीये. तुम्ही तरी काय तिचं ऐकून तेच घेताय. वकील काय कुठून आले काय. डिवोर्सचे पेपर एकदा सबमिट झाले की नोटीस येणारच ना. अगं हो ऐश्वर्या, एवढी छोटीशी गोष्ट आहे ना. बरोबर आहे, मग सांग की पेपर कुठून बनवले. तू तरी काय एवढी छोटीशी गोष्ट लपवतीये. सांगून टाक पेपर कुठून आणले प्लीज. मला सांगायचंच नाहीये, कारण तुम्ही एखाद्याला कसं गोळात घ्याल हे मला माहितीये ना, आणि तुम्ही काय काय करू शकता हे सुद्धा चांगलंच माहितीये. त्यामुळे मी तुम्हाला नाही सांगणार. जानकी म्हणते, चोराच्या मनात चालणं. अगं चोऱ्याच करते तू, चांगलं कसं तुझ्या मनात येणार ऐश्वर्या. हरकत नाही, नाही सांगायचंय सांगू नको. सही केलीये, तुझ्या मनासारखं झालंय ना. ठीक आहे, तुला काय करायचंय ना बाई ते कर. ऐश्वर्या अशा घाईघाईने पेपर घेते. अगं तू खरंच सह्या केल्या ग. वा वा वा, खरंच छान हा, चांगली आहेस ग जानकी तू. ऐश्वर्या म्हणते, आजी बघा आत्ता कुठे जीव आलाय. केलंय हो यांनी सह्या. खरंच विश्वास बसत नाही, पण केल्यात याने सह्या. आजी म्हणते, अगं नाही करून कोणाला सांगतीये, केल्यात की. आता माझ्या बाळाचं आयुष्य खूप छान होणार आणि सुखात असं माझ्या बाळाचं आयुष्य जाणार. आजी म्हणते, अगदी बरोबर आहे ऐश्वर्या, स्वतःची काळजी घे ग बाई. दूध घेते की, आता गटकन पिऊन टाका, बाळासाठी चांगलं असतं. हो हो, मला इतका आनंद झालाय ना, आता सगळं दूध संपवून टाकते मी. ऐश्वर्या दूध पिता पिता म्हणते, अगं अशी का उभी आहे. लग्नाच्या तयारीला लाग, वेळ नाहीये, वेळ फार कमी आहे. लग्नाच्या तयारीला लाग, आवर बरं पटकन जानकी. जानकी आता रागारागाने वर निघून जाते
आणि ऋषिकेश सुद्धा आता बाहेर निघून गेलेला असतो. इकडे आता लताबाई मायाला किचनमध्ये येऊन विचारतात, का ग माया, रात्री मला जाग आली पण तू किचनमध्ये नव्हती, कुठे होती? माया आता जरा चपापते आणि म्हणते, इथेच होते. कुठे होते? मी इथेच होते. नाही ग, इथे नव्हतीस तू. तू कुठे होती बरं, सांग बरं. खिडकीजवळ जाऊन मी रडत होते, कुठेही गेले नव्हते. खिडकीजवळ जाऊन रडत होते, खिडकीजवळ म्हणजे मला आई वडिलांची खूप खूप आठवण येते आणि वैताग आलाय आणि चिडचिड सुद्धा होतीये. मी काही करू शकत नाही, याचं तर फार वाईट वाटतंय मला. लताबाई म्हणते, बाळा, आपल्याला जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे करतोय ना आपण, मग चिडचिड करून काही होतंय का? नको बरं उगाच चिडचिड करू. माया म्हणते, चिडचिड होतीये, जी कोणी माणसं आहेत त्यांना माझ्याकडून काय हवंय, मी असं काय केलंय किंवा त्यांच्यानं माझा संबंध तरी काय, आणि इथे आणलंय माझ्याकडून काय हवंय ते सुद्धा सांगत नाही आहात आणि मला सोडत सुद्धा नाही. माझ्या आई वडिलांची काय अवस्था असेल तिकडे, बिचारे कुठल्या अवस्थेत असतील त्यांचं त्यांना माहिती. मग चिडचिड होणार नाही का? आणि झोप कसली लागतीये मला, म्हणूनच रात्री उठले आणि खिडकीजवळ येऊन रडत बसले होते. आता लताबाईला खूप वाईट वाटतं मायाच्या ह्या बोलण्यावर, पण माया खरं बोलते का नाटक करते हे मात्र अजून काही कळालेलं नसतं. तोच विचार करून त्रास होणार, डोकं दुखणार आणि वेदना होणार, बरोबर. त्यापेक्षा मी इथे कशी अडकले हा विचार करण्यापेक्षा मी इथून बाहेर कशी जाऊ शकते हा विचार करणं सोपं नाही का? तोच विचार करून डोकं अगदी बधीर झालंय. बाहेर तर जाऊ शकत नाही आणि फक्त बाहेर जायचा विचारच करतोय आपण. 2 वेळेला प्रयत्न केले तेही फसले, बरोबर. ती माणसं आता आपल्यावर जास्ती लक्ष ठेवून असणार. आता काही एक उपयोग नाही, ते आता जास्ती हुशार झाले असणार आहे. आपण प्रयत्न करायचं सोडायचं नाही बाळा, आपण परत प्रयत्न करूया, आपण हार मानायची नाही. माया आता आश्चर्याने लताबाईकडे बघते, हिच्यात आहे तरी काय डेअरिंग. आता बाहेर जायचं हा विषय बोलतच नाहीये मी. मग कशाबद्दल बोलताय? एकमेकींना जाणून घेऊया, एकमेकींबद्दल जाणून घेऊ, म्हणजे काय धागा दोरा आहे आपला हे तरी कळेल. तुझं माझं नातं काय आणि संबंध काय आपल्याला दोघींना इथे एकत्र ठेवण्याचा. तू मला तुझ्याबद्दल सगळं काही सांग आणि मी सुद्धा माझ्याबद्दल सगळं काही तुला सांगते. आपल्या बोलण्यातून कळेल काही संबंध आहे का आणि आपल्याला इथे काय आणलं हे सुद्धा कळून जाणार. तू मला तुझ्याबद्दल खरं खरं सगळं सांग आणि मी सुद्धा. धागा दोरा लागला की नक्कीच आपल्याला काय ते कळणार. माझं कुणाचीही वैर नाही किंवा देणं घेणं सुद्धा नाही. आणि खरं सांगू का काकू, माझा भूतकाळ सांगून तुम्हाला कसा अंदाज बांधता येणार? तुम्हीच सांगा. तू त्याच्याशी काही टेन्शन घेऊ नको. भूतकाळ सांगितल्यावर मला काय विचार येतो आणि काय नाही, तू फक्त सांग. धागाद्वारा कसा लावायचा माझं मी विचार करते. आता लता खूप तिला म्हणते की सांग तुझ्याबद्दल काय करायचं ते मी ठरवते, पण तू सांगून तर बघ. आता सांगायला लागलेली असते अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत. माझा जन्म मुळशीतला, लहानाची मोठी इथेच झाले, वडिलांची बदली झाली, मग आम्हाला बाहेर गावी जायला लागलं. असं करत करत आम्ही गावं फिरत फिरत बाहेरच राहिलो. मुळशीत फारसा काही संबंधच नाही. आई वडील म्हातारे झाले, आता ते काही कामधंदा करू शकत नाही, मग मी जॉब करते आणि घर चालवते. बाळा तू एकुलती एक का? हो मी एकुलती एक, मला ना भावंड ना बहीण काहीही नाही, मी एकटीच. बाळा मला आता स्पष्ट सांग, तुझ्या आयुष्यात कुणी आलंय का, त्याच्यावर खूप प्रेम केलं, भांडण झालं किंवा लग्न झालं ते मोडलं, अशी काही घटना घडल्यात का? किंवा अशी कट्टर दुश्मनी वगैरे? नाही, प्रेम वगैरे अशा फंद्यात पडणारे मी नव्हते. मी खूप हुशार आणि लक्षवेधी स्टुडंट होते. सगळं काही लक्ष असेल ते फक्त अभ्यासात. खूप अभ्यास केला, योग्य मार्गाने चांगल्या मार्काने मी पास झाले आणि मग काय बाहेर पडल्या लगेच जॉब लागला. आणि मग आई वडील तर थकलेलेच होते. मग काय फक्त जॉब आई वडील एवढंच काय माझं विश्व. माझं कुणाशी नातं गोतं संबंध काही एक नाही. प्रेम वगैरे तर खूप लांब राहिला, अशा गोष्टींमध्ये नाही इंटरेस्ट, ना मला आवडतं म्हणून मी केलं किंवा झालंच नाही असं समजलं तरी चालेल. त्यामुळे असं काही नाहीये हिस्ट्री की माझ्यावर कोणी प्रेम केलं नंतर आता खुन्नस करण्यासाठी मला इथे आणलं, असं काही एक नाहीये काकू. अगदी साधं आणि सरळ आयुष्य आम्ही जगायचो, अगदी सरळ नाकासमोर. लताबाई म्हणजे तू खूप श्रीमंत आहे का? नाही, खाऊन पिऊन सुखी आहोत, अगदी मिडल क्लास आहोत आम्ही. खूप पैसा आहे असं नाही आणि अगदीच नाही असं पण नाही. मला इथे आणलंय असं काही संबंध नाही किंवा धागा दोराच नाही, त्यामुळे माझी चिडचिड होतीये. काही देणं घेणं नसताना या माणसाने खुन्नस करून मला इथे आणलंच का? आणि इतके दिवस झाले मला इथे बांधून ठेवलंय, काहीही सांगायला किंवा तपास लागायला काही मार्गच नाहीये. मी इथे का? तुमचं काय काकू इथे आणण्यामागचं कारण? माझंही काही नाही, अगदी एकटीच मी आणि एकटीला कोण दुश्मन असणार? करून खाते, मिळेल तसं राहते. माझं दुश्मन वगैरे नाही किंवा कुणाशी काही देणं घेणं पण नाही. हो माझ्या जानकीमुळे असू शकतं. अगं जानकी म्हणजे माझी मुलगी, तिची जाऊ ये ना जाऊ फार भयंकर आणि विचित्र अशी बाई आहे, गुंड स्वभावाची बाई आहे ती. तिला माझ्या जानकीचा काय प्रॉब्लेम आहे तिचं तिला माहिती. सारखी खुन्नस करत असते आणि हेवेदावे करत असते.
आणि खुन्नस करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. आणि मी तुला खात्रीने सांगू शकते, तिच्या जावेनेच मला इथे किडनॅप करून ठेवले, बाकी कुणाचा काही हात नाहीये. जानकी बिचारी सरळ साधी आहे, पण तिच्यावर जळणारी असल्यामुळे खुन्नस म्हणून, तिला त्रास व्हावा म्हणून मला इथे आणून ठेवलं असणार आहे तिच्या जावेने. काकू, तुमच्या बोलण्यावरून तुमच्या सुद्धा भूतकाळात काहीच नाहीये की भांडणं वगैरे, खुन्नस. मग आपल्याला कुणी बंद केलं असेल आणि आपल्याला बंद करून समोरच्याला काय फायदा? लताबाई म्हणते तिच्या आयुष्यात ती सुखी होते. आईविना जगायची तिला सवय झाली होती आणि अनाथ म्हणून जगणं हे तिने स्वीकारलं होतं. मी तिच्या आयुष्यात आले आणि तिच्या आयुष्याला सुरुंग लावलाय. कुठून बुद्धी सुचली आणि त्यांच्या घरी मी आले आणि सगळं कटकार असताना सामील होऊन मीच माझ्या पायावर धोंडा पाडला. माझ्या पोरीच्या सुखी आयुष्यामध्ये सुरुंग लावायला मीच जबाबदार आहे. इतकं मला वाईट वाटतं, पण आता वाईट वाटून उपयोग काय? झालं ते झालं. ऐश्वर्याने माझा फायदा घेतला आणि माझ्या मुलीच्या डोक्यावर बसलीये. तिच्या जीवावर उठली आणि माझ्याही जीवावर उठलीये. माझ्या मुलीला सारखं मला जाणवतं ग, किंवा वाटतं मी का आले हिच्या आयुष्यात. सुखी संसार चांगली जगत होती, आले आणि सुरुंग लावून टाकला. ऐश्वर्यासारख्या विषारी बाईच्या नादी लागले. ती मलाही डसली आणि माझ्या मुलीलाही डसली, पण माझ्या मुलीचा काही एक दोष नव्हता ग. तिच्या आयुष्यात ती सुखी होती. ऐश्वर्याने तिचंही वाटव करायला सुरुवात केली. माझं वापर करतीये आणि माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करतीये. ऐश्वर्यासारखी बाई कधीच कुणाची होऊ शकत नाही आणि कधी कुणाला सुखानेही जगू देऊ शकत नाही. याच गोष्टीचं वाईट वाटतंय सारखं सारखं आणि तोच विचार येतोय मला. त्यामुळे हे बघ, मला काही केलं तरी बाहेर पाडायचंय आणि माझ्या पोरीच्या आयुष्यात जे चाललंय ते मला आधी थांबवायचंय. म्हणून कुठल्याही परिस्थितीत बाहेर निघण्याचा मी प्रयत्न करणार. प्रयत्न मी अजिबात थांबवणार नाहीये इथून बाहेर पडण्याचा. काहीही झालं तरी माझ्या पोरीची जी अवस्था झालीये त्याच्यातून तिला बाहेर काढण्यासाठी मीच योग्य आहे आणि ते मीच करणार. माझ्यामुळे तिला या दलदलीत जायला लागलं, त्या दलदलीतून मी तिला बाहेर काढणार. मी माझ्या पोरीच्या आयुष्याला सुरुंग लावलं म्हणूनच देव मला शिक्षा देतोय. कर्माची फळं भोगायला लागतोय देव, दुसरं काही नाही. हे बघा, असं काही नसतं काकू. तुम्ही म्हणता ना तुमची मुलगी खूप चांगली आहे, खूप चांगली आहे, नक्की तुम्हाला समजून घेईन. तिचं खूप प्रेम आहे ना तुमच्यावर, ती नाराज राहणार नाही, तुम्हाला समजून घेईन. नको तुम्ही असा वाईट विचार करू आणि कशाला रडताय आणि त्रास करून घेताय. शांत व्हा बरं. आज ना उद्या तुम्हाला शोधत शोधत इथे नक्कीच येणार. तुम्ही बघाच, ती येणार म्हणजे येणारच. इकडे आता सौमित्र, अवंतिका, जानकी आणि ऋषिकेश चौघा जणांची मीटिंग भरलेली असते आणि ऋषिकेश म्हणतो, काय रे सौमित्र, मास्क लावलेला माणूस आपल्या घराच्या बाहेर काय करत होता? टोपी वगैरे सगळा काही पॅक बंद झालाय आणि रात्रीच्या वेळेला गॉगल घालतोय म्हणजे स्वतःची ओळख तो लपवतोय. आणि इतक्या रात्री आपल्या घराकडे लक्ष ठेवत होता, नेमकी करत तरी काय होता? जर सारंगने त्याला बघितलं नसता तर आपल्याला कळालंही नसतं की आपल्या घराकडे कोणीतरी लक्ष ठेवून आहे, तेही इतक्या जवळून. नक्कीच काहीतरी डाव असणार आणि तो आता साध्य करण्याचा प्रयत्न करणार. आपल्या वाईटावर कोणी टपलं तर फक्त ऐश्वर्या. ऐश्वर्याच्या मदतीने येणार तो आणि काय ते करणार. ऐश्वर्या जर त्याला मदत करत असेल तरच त्याचा हेतू साध्य होणार, नाही तर होणारच नाही. सौमित्र म्हणतो, वहिनी तुला असं काय वाटतंय? नाहीतर कोण आपल्या मागं लागणार? आपलं कोणाशी काय वैर आहे? ऐश्वर्यानेच तो माणूस ठेवलेला असणार आहे. पैशांच्या जोरावर आपण काय करतो, कुठे जातो, काय कारस्थान करतो, आपल्यावर नजर ठेवायला तिने माणूस ठेवला असणार आहे पैशांच्या जोरावर. अवंतिका म्हणते, अगदी बरोबर बोलताय या वहिनी, खरं बरोबर बोलताय तुम्ही. असं काहीतरी असेल तर फक्त ऐश्वर्या त्याच्या मागे असू शकते. पण का, कसं करते हे सुद्धा आपल्याला कळायलाच हवंय ना. माझा तर हा सुद्धा संशय की तोच माणूस ऐश्वर्याला मदत करतोय ज्याने सारंग भाऊजीला बघितलंय. सारंगने ज्या माणसाला बघितलं तोच ऐश्वर्याचा दुवा असणार आणि त्याच्या मदतीने ऐश्वर्या एवढी उड्या मारतीये. सगळं काही डोकं त्याचं असणार आणि फक्त ऐश्वर्याचा तो वापर करत असणार. 100% खात्री आहे मला. आणि हेच असणार बघा तुम्ही ऋषिकेश. म्हणूनच तो माणूस नंबर प्लेट नसलेली गाडी घेऊन आला होता, जेणेकरून त्याला कोणी ओळखू शकत नाही आणि जरी ओळखलं तरी तो कुठे काय काहीही आपण त्याच्यापर्यंत कन्फर्म पोहोचू शकत नाही. तोही खूप पोहोचलेला दिसतो एवढ्या तयारीने आला म्हटल्यावर. काहीतरी जबरदस्त प्लॅन आहे हे मात्र खरं. काहीतरी छोटं मोठं असतं तर ठीक आहे, अगदी साधारण असा चोर मिळाला असता, पण हा जबरदस्त आहे. एवढं काही सगळं प्लॅन करतोय म्हणल्यावर डोक्यात नक्कीच काहीतरी लांबचा खेळ आहे त्याच्या. भाऊजी तुम्ही पोलीस स्टेशनला गेला होता ना? हो गेलो होतो, पण हात्याला काहीच लागलं नाही. जानकीला आता टेन्शन आलेलं असतं. डिवोर्स तर देऊन बसलीये मी तुम्हाला, माझी आई तर सापडली नाही तर तुम्हीही माझ्यापासून लांब जाल आणि आई तर मिळणारच नाही. सगळीकडून माझीच फसवणूक होणार. अवंतिका म्हणते, वहिनी टेन्शन घेऊ नका,
लग्न जर झालं, चुकून करायची वेळ आली तरी आपण कोर्टामध्ये केस फाईल करू शकतो. जो डिवोर्स झालाय तो आम्हाला मान्य नाही आणि तो आम्हाला विड्रॉ करायचा आहे. त्यामुळे बहिणी तुम्ही टेन्शन घेऊ नका. प्रत्येक गोष्टीला काहीतरी कायदे कानून असतात. अशाच काही गोष्टी नसतात. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, काही एक होणार नाहीये. अवंतिका आता खूप समजावून सांगत असते ऋषिकेश आणि जानकीला. मला ताणायचंच नाहीये आणि तिथपर्यंत मला पोहोचायचंच नाहीये. ऋषिकेशचं आणि तिचं लग्न लावून देणं अशक्य गोष्ट आहे ही. ज्या बाईच्या मला सावलीलाही उभं राहायला आवडत नाही त्या बाई बरोबर ऋषिकेशचं लग्न लावायचं ही कल्पनाच मला सहन होत नाहीये. ऐश्वर्या इकडे म्हणते, आई सगळं काही आपण सागर संगीत करूया. चालेल ना आई तुम्हाला? आजी म्हणते, तिला काय विचारते, ती थोडीच तुझ्या सुखाच्या आड येणार आहे. सगळं काही तिला चालणार आहे. हो ना ग सुमित्रा? सुमित्रा काही एक बोलत नाही. आपण तुझ्यासाठी शालू घेऊ, छान असा शालू घेऊ, मस्तपैकी तयार हो. सुमित्रा ऐश्वर्याकडे बघते आणि अजूनच तिचा जीव जळत असतो. किती वाईट आणि विचित्र बाई आहे ही. नवरा मेलाय आपला, थोडे दिवस झाले तरीही तिला भोवल्यावर चढायचंय आणि थाटामाटात लग्न करायचंय. खरंच ऐश्वर्याची काय हे इतकं वाईट वाटत असतं, इतकं वाईट की बस. एकदम बेशरम आणि नालायक बाई आहे ही. बायको म्हणून सुद्धा एक नालायक ठरली आणि माणूस म्हणून त्यापेक्षाही नालायक. गुरुजींकडून सगळी काही तारीख वगैरे सगळं काही त्यांनी ऍडजस्ट केलेलं असतं. आता गुरुजी या, थँक्यू. सगळं काही स्वतःच्या लग्नाचं स्वतःच बघत असते ऐश्वर्या. अगदी निर्लज्जपणाचा कळस गाठलेला असतो. आता ऋषिकेश आणि जानकी येतात खाली. आत्ताच गुरुजी गेले, एवढ्यात आलात तुम्ही, तुमचीच वाट बघत होते. आपल्या लग्नाचा मुहूर्त काढलाय, 2 दिवसानंतर खूप छान असा मुहूर्त आहे. ऋषिकेश म्हणतो, एवढ्या लवकर लग्न? हो, वेळ कशाला घालवायचा, आता सगळं झालंय म्हणल्यावर लग्न करायला काय हरकत आहे. ऋषिकेश म्हणतो, असं कसं? इतक्या लवकर लग्न शक्यच नाहीये. अहो तुम्ही असं काय करताय, घाई तर करायलाच लागणार ना. आणि घाई करायचं सोडलं तर पर्याय कुठे काय आपल्याकडे, घाई तर करावीच लागणार. ऋषिकेश ऐश्वर्या मुद्दाम बोलत असते, हे सगळ्यांना कळत असतं आणि घाई आनंद सगळं काही दाखवत असते. आता कसं आहे ना, जानकीची तारीख सुरू होणार, आपल्या लग्नाची तारीख आणि जानकीची तारीख, याच्यातून वेळ मिळणार आहे का आपल्याला तयारी करायला? जानकीच्या तारखेला जायचं की लग्नाची तयारी करत बसायची? त्याच्यापेक्षा आधी लग्न उरकून घेऊ, मग जानकीची तारीख चालू दे की हळूहळू. आपल्याला काय, किती का दिवस चाले ना, काही देणं घेणं नाही. तशी तरी कुठे जानकी सुटणार आहे? जानकी जेलमध्येच जाणार आहे ना हो, तिच्या आईच्या खुनाच्या बदल्यात. ऐश्वर्या अजून डिवोर्स झालेला नाहीये आणि जेव्हा लिगली डिवोर्स होईल तेव्हा बघू. सगळी प्रोसिजर कम्प्लीट व्हायला जवळजवळ 6 महिने लागणार आहे. तुम्ही काळजी करू नका, सगळी काही प्रोसिजर अशी काय करते मी, बघतच राहाल तुम्ही. आहो तुम्ही कशाला काळजी करताय, मुद्दाम आहो आहो असं म्हणत असते ऐश्वर्या. केस अगदी फास्ट ट्रॅकवर घेऊन जाणार, कसं काय ते माझं मी बघेन, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. ऐश्वर्या म्हणते, पोटात जेव्हा बाळ असतं सगळं कळतं ना, मग त्याला हेही कळू दे. आई बाबांचं लग्न कसं थाटामाटात पार पडलं. ऐश्वर्या अगदी निर्लज्जपणाचा कळस गाठलेला असतो. सारंग गेल्याचं एवढं सुद्धा दुःख तिच्याकडे नसतं. कसं आहे ना आई, डॉक्टरांनी मागच्याच वेळेला मला सांगितलं आनंदी राहायचं आणि कुठल्याच गोष्टीचा ट्रेस घ्यायचा नाही. कसलाही ट्रेस घेतला की नको ते होणार. त्यामुळे आई मी ठरवलंय, मी आनंदी राहणार. लवकर काही करू ऋषिकेश आपण, आणि तुमच्या निर्णयाचा तुम्हाला पश्चाताप नाही हे सुद्धा आपल्याला कळेल. जानकी आता चिडते आणि म्हणते, पश्चाताप तुला, आम्हाला नाही. आणि तू जर तुझा शब्द पाळला नाही ना तर पश्चाताप करायची वेळ तुझ्यावर येणारी ऐश्वर्या. मी तुझी काय अवस्था करेल तू कल्पनाही करू शकत नाही. मला लवकरात लवकर कळायला पाहिजे माझी आई कुठे, कळतंय का ऐश्वर्या? हो हो हो, थांब जानकी, एवढी काय हायपर होतीये? जानकी आता लग्नाच्या तयारी लागलेली असते आणि स्वतःच्या नवऱ्याच्या लग्नाची हळद कुटलेली असते आणि आता ती तयारी करत असते. आता ती रडायला लागलेली असते. ऋषिकेशला जवळ घेते आणि म्हणते, बघितलं मी काय करतेय, स्वतःच्या नवऱ्याची हळद, किती वाईट अवस्था, आणि पहिलीच दुर्दैवी बाई मी असेल. हो ना हो ऋषिकेश? रडत असते आणि सगळी काही तयारी करत असते. अगदी मजबुरी असते बिचाऱ्या जानकीची. असं वाटतंय आपल्या सरणावरची लाकडं आपणच जमा करतोय. ऋषिकेश म्हणतो, जानकी असं काय बोलतीये तू, हे बोलण्याशिवाय दुसरा काही पर्याय आहे? जानकीला खूप त्रास होत असतो आणि बिचारी खूप रडत असते. ऋषिकेश म्हणतो, जानकी सगळं नाटक आहे ना, त्या पलीकडे काहीही नाही, तू काय एवढा त्रास करून घेते? नाटक जरी असलं तरी खरं खरं सगळं काही घडतंय ऋषिकेश, हे तुम्ही विसरू नका. ऋषिकेश म्हणतो, जानकी का करतेय एवढं का स्वतःला वाईट वाटून घेते आणि एवढी का चिडचिड करतेय? अजिबात वाईट वाटून घेऊ नको. काय अवस्था झाली आहे तुझी, आणि तुझी ही अवस्था मला बघवत नाही आहे जानकी. जानकी बिचारी खूप रडत असते, तगमग करत असते आणि नको हे माझ्या डोळ्याने बघूच शकत नाही असं सारखं सारखं ऋषिकेशला म्हणत असते. ऋषिकेश म्हणतो, नको वाईट वाटून घेऊ, हे नाटक आहे फक्त. नाटक असलं तरी कल्पना सुद्धा करू शकत नाही आणि ते माझ्या समोर आलंय. ऋषिकेश, नाटक जरी करायचं म्हटलं तरी मनाला किती त्रास होतो हे तुम्हाला नाही कळणार.
मला काय वेदना होत आहे नुसत्या कल्पना करून की तुम्ही माझ्यापासून वेगळं होणार आहात. ऋषिकेश म्हणतो, वेडी आहेस का तू? मी कुठेही जाणार नाहीये. खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण जानकीचं मनही वेडं असतं. कसं ऐकणार? एक गोष्ट पक्की तुझ्या डोक्यात फिट करून ठेव, सगळं काही आहे ते नाटक, आणि नाटक आहे याच्या पलीकडे काही नाहीये. नाटक जरी असलं तरी सगळं काही घडतंय हे सुद्धा खरं आहे ऋषिकेश. तुमच्यासाठी हळद भिजवतीये, तुमच्या नावची हळद ऐश्वर्याला लागणार आहे, लग्नही होणार आहे, सगळे विधी होणारे आहे. सगळे खोटे असले तरी विधी मात्र होणारच आहे ना ऋषिकेश. नाटक असलं तरी प्रत्यक्षात सगळं घडताना समोर मला दिसणार आहे ऋषिकेश. माझं मन काय म्हणेल तुम्हाला कल्पना सुद्धा करता येणार नाही. इतकी रडत असते. ऋषिकेश खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण जानकी काही समजून घ्यायला तयारच नसते. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. हळद लागलेली असते. ऋषिकेश स्वतःच्या गालाची हळद जानकीला लावतो. माझ्या खोट्या लग्नाची हळद माझ्या खऱ्या बायकोला लावतोय जानकी मी, आणि मला विचारतीये काय करताय. जानकीच्या डोळ्यात परत पाणी आलेलं असतं आणि ऋषिकेश तिला जवळ घेतो आणि समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. जानकी आणि ऋषिकेश बोलतच असतात. तेवढ्यात तो माणूस अगदी जवळून ऋषिकेश आणि जानकीला बघत असतो. जानकी बघते. जानकी म्हणते, ऋषिकेश बघा तो माणूस मास्क घातलेला. आता ऋषिकेश बघतो आणि जानकी आणि ऋषिकेश एकामागे एक असे काय पळालेले असतात त्याचा पाठलाग करत, आणि पळता पळता इतके पळालेले असतात की ऋषिकेशला भानच राहत नाही आपण रस्त्यावर आलोय. आणि ऋषिकेशला एक मोठी गाडी येते आणि जोरात अशी धडक मारून निघून जाते. जानकी इतकी किरकस ओरडते ऋषिकेश, तोपर्यंत ऋषिकेश खाली कोसळलेला असतो. जोरात असा ऍक्सिडेंट झालेला असतो ऋषिकेशचा, आणि खूप काही लागलेलं असतं ऋषिकेशला. आता बघूया ऋषिकेशची नेमकी अवस्था काय. ऋषिकेश बेशुद्ध झालाय की ऋषिकेश शुद्धीवर आहे, किंवा तो माणूस कोण आहे हे ऋषिकेशने ओळखलं का, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.